चलो, आज तुम्हाला मी इथे कांद्याची पात करून दाखवणार आहे। इथे मी कांद्याची पात घेतले, ती स्वच्छ धुवून घेतले, चिरून घेतले। नंतर कढईमध्ये तेल घालून कांद्याची पात धुतलेली त्याच्यात घालून घ्यायची। आणि इथे मी थोड्या वेळासाठी 15 मिनिटासाठी हरभऱ्याची डाळ भिजत घातली आहे। ती छान अशी भिजली गेली आहे। हे बघू शकता तुम्ही किती छान अशी डाळ भिजलेली आहे। ती विकडे होते तर इथे मी छान अशी कांद्याची पात हलवून घेतले। मीठ टाकून घ्यायचं, छान असं वाफवायची कांद्याची पात, छान शिजू द्यायची। नंतर 1 चमचा मी तांबडं तिखट टाकलेलं आहे। तुम्ही इथे मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता। आणि ते मी शेंगदाणे बारीक करून घेतले आहे। ओबड-धोबड असं शेंगदाणे बारीक करायचे, जास्तही बारीक करायचे नाही। तुम्ही